नमस्कार मंडळी, आज आम्ही सुरुवात केली पोहाचा चिवडा बनवायची. मग आम्ही छानपणे पोहाला गाळून घेतले. मग त्यानंतर आम्ही कांदे कापले आणि मग डाळी आपण छानपणे स्वच्छ करून घेतले आणि दाणे पण दोन्ही पण साफ करून घेतलं. मग पावसाळ्याचा मोसम चालू आहे, तर मग आम्ही पोह्याला गॅसवर गरम केलं, चांगले कडक होईपर्यंत. थोड्या वेळ त्याला गरम केले आणि मग त्याला हटवलं. मग आम्ही ठेवलं गमीला. मग त्यामध्ये तेल टाकलं, कांदे, मिरची, राई, जिरं हे सर्व काही आम्ही छानपणे टाकून घेतलं. मग त्यानंतर आम्ही त्याला लाल येईपर्यंत शिजू दिलं आणि दाणे डालिया वगैरे टाकून घेतले. मग त्याला पण छानपणे मिक्स केलं आणि ते पण थोडं खुसखुसी होईपर्यंत त्याला मिक्स केलं. मग त्यानंतर ते लाल लाल होऊन गेले. मग त्यानंतर आम्ही हळद टाकली. हळद टाकून मिक्स केले. ते पिवळं पिवळं दिसून राहिले, कारण आमची घरची हळद असतो म्हणून ते वेगळी दिसत होती कलरमध्ये. मग हिरती आणि मीठ टाकलं, त्याला पण मिक्स करून घेतलं आणि मग पोहे टाकले. थोडेसे पहिले आधी टाकले, मग त्याला मिक्स केलं. मग त्यानंतर आम्ही बाकीचे वाचलेले पोहे पण टाकून घेतले आणि छानपणे मिक्स करून घेतलं आणि मग ते शिजल्यानंतर असं दिसत होतं. आणि चिवड्याला बनल्याच्या बाद आपण खायच्या वेळेस समजू येते की चांगला कडक झाला की नाही. पण आमचा